नमस्कार मंडळींनो, कशा आहात तुम्ही? आज संडे स्पेशल मी बनवणार आहे बांगडा फ्राय आणि बांगड्याचं कालवण तुम्हाला दाखवणार आहे। बघा, मी बाजारातून ताजे बांगडे आणले। हे बघा, 5 बांगडे आहेत आपले। आज मी तुम्हाला बांगड्याचं कालवण दाखवणार आहे आणि बांगडा फ्राय कसा करायचा ते दाखवणार। चला तर आपण बघूया ह्याची रेसिपी। तर मी आता ठेवलं आहे टोप गरम करायला। आता मी ह्याच्यात तेल घालते, 2 चमचे तेल घातले अंदाजेनुसार। आता आपण ह्याच्यात घालूया तिखट, मीठ, हळद। हे बघा, मी घेतलं आहे लाल तरीवाला मसाला, लाल मिरची पावडर, बेडगी लाल मिरची पावडर, घरचा मसाला माझा, आणि हळद आणि मीठ। तर आपण हे साहित्य वापरूया। हे वाटून घेतलं आहे मी। कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर एवढं मी भाजून असं वाटून घेतलं आहे। बघा, आपल्याला आता बांगड्याचं कालवण बनायचं आहे। तर आता आपण मसाले घालू ह्याच्यात, किती तिखटाप्रमाणे आपल्या। मी आता बघा टोप गरम करायला ठेवला आहे, तेल घातलं आहे मी 2 चमचा। आता मी तिखट घालते, लाल मिरची पावडर घालते, 2 चमचा मसाला घालते, घरचा मसाला, आणि मीठ घालते 1 चमचा, आणि अर्धा चमचा हळद घालते। आता आपण वाटण घालूया, मिक्स करून घेऊया। हे बघा, मसाला टाकून घेतले मी। आता जरा ह्याला फ्राय करून घेणार आहे मस्तपैकी, तेल सुटेपर्यंत। असं तर आपण मसाला चांगला भाजून घेतला आहे आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेते। बघा, थोडं मी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं वाटून आणि नंतर टाकलं तरी चालतं। कलर मस्त आला आपला ह्याला। कालवण मसाल्याला कलर अगदी सुंदर आला आहे। तर हे आपण चांगलं फ्राय करून घ्यायचा मसाला। आपला मसाला चांगला फ्राय झाला आहे, साईडने तेल सुटलं बघा। आता आपण ह्याच्यात पाणी घालायचं। तुम्हाला किती पातळ रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता ह्याच्यात। मी आता 1 तांबे घालणार आहे। हे बघा, मी आता 1 तांबे घालते पाणी। हे बघा, मी 1 तांबे आणि अर्धा घातला आहे, कारण की आपला मसाला भरपूर आहे ना, वाटप जास्त आहे आपला। हे बघा, एवढं कालवण करणार मी माशाचं। आणि कोथिंबीर मी ना काय करते, मसाला बनवते ना तेव्हा कोथिंबीर तर टाकते वाटताना। आणि जेव्हा आपला मसाला, आपण समजा आपल्याला मसाला ठेवायचा असं वाटप तयार फ्रीजमध्ये पटकन करायसाठी, मग कोथिंबीर अशी आपली चिरून ना मसाल्यामध्ये मिक्स करायची। आणि बघा हे असं, हे बघा, कोथिंबीर नसली ना तेव्हा पण मग आपल्याला कोथिंबीर टाकायची गरज नाही लागत। जेव्हा कोथिंबीर असते ना मसाल्यात मिक्स करायची वाटपमध्ये। हे बघा, अशी वरून कोथिंबीर नाही टाकली तरी चालते। बघा, आता मी तर तसंच केलं आहे। आता आपल्या माशाला ह्याला कालवणाला चांगली उकळी आली ना तर आपण ह्याच्यात मासे घालायची, बांगडा। चला तर आता आपण उकळी यायची वाट बघूया। हे बघा, आपल्या कालवणाला चांगली उकळी आली आहे मस्तपैकी। आता मी ना स्वादासाठी ना तेजपत्त्याचं पान घालते असंच ह्याच्यात। आणि आता आपण मासे सोडायचे ह्याच्यात। मी आता बांगडा सोडते डोक्याच्या साईडचा। हे बघा, आपले बांगडे मी कट करून घेतलेत आपल्याला कालवणात सोडायसाठी। आता मी डोक्याची साईड आहे ना कालवणात सोडते। हे बघा, डोक्याची साईड सोडते। आणि मच्छी ना आपली पटकन शिजते, त्याला वेळ लागत नाही शिजायला। हे बघा, एक करून मी आता सोडून घेते, थोडा उकळी येऊन देईन चांगली। आता आपण माशाचं कालवण आपलं तयार होईल। हे बघा, मी मासे सोडून घेतले ह्याच्यात। आता आपण चांगली उकळी आल्यावर मासे आपले शिजले ना मग गॅस बंद करायचं। चला तर चांगली उकळी येऊन देऊ आपण ह्याला। आपलं कालवण तयार आहे बांगड्याचं, मस्त असं छान। आता मी ह्याच्यात कोथिंबीर घालते चिरून। आधी पण मी मसाल्यात घातलेली वाटप वाटताना आणि अशी चिरून पण घालते, मसाल्यात मिक्स करते। हे बघा, बांगडा आपला शिजला आहे। बांगड्याला शिजायला टाईम नाही लागत। आता आपण तरी पण वरून कोथिंबीर घालूया। मस्त आपलं बांगड्याचं कालवण तयार आहे। कोणी कोकम टाकतं, पण आम्ही जेवायच्या टायमाला असं लिंबू टाकणार आहे।
खूप छान लागतं रस्स्याबरोबर खायला लिंबू. वरून लिंबाचा रस घालणार आम्ही. कोकम कोणी कोकम पण घालतं, पण आम्हाला लिंबाचा रस आवडतो, त्यामुळे मी लिंबाचा रस घालते कालवणात खायच्या टायमाला. हे बघा, जास्त आंबट आवडत नाही आम्हाला. थोडंसं लिंबाचा रस घालायचा. एक लिंबू बस झाला आपल्याला, बारका छोटासा. तर आपलं बांगड्याचं कालवण तयार आहे. हे बघा, मी हळद मीठ सगळं लावून घेतलं ह्याला आणि लिंबाचा रस आपला बघा. आता आपण ह्याच्यात मसाले घालायचे आपले. आणि जास्त तुम्हाला तिखट किती आवडत असेल तुम्ही घालू शकता. बघा, मी लाल मिरची पावडर, घरचा मसाला आणि 1 चमचा मीठ घालणार आहे मी. हे बघा, 1 चमचा मीठ घातला आहे. आणि हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. माशांना सगळं लावून घेऊया आपण हे मसाले, कारण की बांगडा गरम असतो ना, जास्त तिखट पण नको, खूप गरम पडेल आणि तिखट पण भरपूर लागेल. लिंबामुळं खूप छान चव येते ह्याला. आंबट एकदम फ्लेवर असतो ना, तो खूप छान लागतो. त्याला लावून झाला आहे. आता आपण थोडा वेळ ठेवायचं मुरायला मस्तपैकी. नंतर आपण बांगडे फ्राय करून घ्यायचे. चांगला मसाला लावून घेतला आहे बघा. आता थोडा वेळ ठेवून द्यायचा. आपली भाकरी कशी फुगते मस्तपैकी, टाम अशी ज्वारीची भाकरी बघा, मस्त छान फुगली भाकरी माझी. माशाबरोबर खायला आपली भाकरी तयार आहे. आपण मासे आता आपण तळायला घेऊया, कारण की आपल्या माशामध्ये मसाला मस्त मुरला आहे. आता मी हे ज्वारीचं पीठ घेतलं, ज्वारी आणि तांदळाचं पीठ मिक्स आहे माझं. आणि आता आपण माशांना लावूया हे पीठ, कोटिंग करून घ्या, म्हणजे मासे आपले चांगले तळून निघतात. पॅन ठेवला आहे मी लहान फ्राय पॅन घेतला. माझ्याकडे आहे खूप फ्राय पॅन, पण मला छोटा फ्राय पॅनमध्ये कसं बरोबर तेल, आणि मोठा फ्राय पॅन घेतला ना तेल इकडे तिकडे जातं. आणि ह्याच्यात मस्त मासे ठेवले ना, मग तेल भरपूर असं म्हणजे थोडं टाकलं ना तरी सगळ्या माशापर्यंत पोचतं. त्यामुळे मी छोटा फ्राय पॅन घेतला आहे. मी बघा आता ह्याच्यात तेल घालते. आपला बांगडा चांगला फ्राय करायचा आपल्याला. थोडं तेल गरम करायला ठेवलं आहे. हे बघा, आपले मासे मस्त मुरलेत. मसाला, मीठ, लिंबू आणि पाणी पण सुटत नाही बघा ह्याला. हे बघा, पाणी पण जरा पण सुटत नाही बघा. नावापुरतं नॉर्मल लिंबू टाकल्यामुळं ना खूप फरक पडतो आणि मासे ना खूप छान लागतात खायला. चला तर आपण हे बघा, आता मी मोठा मासा घेते. मस्त माशांना आपला हळद मीठ मसाला. आता आपण पीठ लावून घेऊया. असं जरा दाबून घेऊया आणि नंतर मग थोडंसं झाडायचं असं. हे बघा, मी अशीच करते. हे बघा, आपलं पीठ लावून घेतलं आहे माशांना. आता आपण तळायला घेऊया. हे बघा, तेल गरम झालं आहे मस्तपैकी. हे बघा, दुसरा बांगडा घेतला आहे मी. हा दुसरा बांगडा पण ना आता असं पीठ भुरभुरून घेणार आहे मी वरून. असं दाबून, जास्त दाबायचं नाही याला, असं नॉर्मल लावून घेणार आहे बघा. आणि हे असे आपले हे बघा असं जरा झाडून घ्यायचं, म्हणजे आपलं पीठ चांगलं लागतं माशांना. हे बघा, तर आपण दुसरा मासा पण या प्रकारे मी दोन्ही मासे ठेवलेत. आता आपण मीडियम गॅस करून, जास्त फास्ट गॅस करायचा नाही ना तर आपले मासे करपणार. आणि हे तेल बघा कसं मस्त देखील. आता आपण हे मासे फ्राय करून घ्यायचे मीडियम गॅसवरती. जास्त फास्ट करायचा नाही ना तर आपले मासे करपतील. चला तर आपण फ्राय करून घेऊया, पलटी करून घेऊया मस्तपैकी. एका साईडने भाजून झाला आहे. आता आपण दुसऱ्या साईडने भाजून घेऊया. पीठ लावल्यामुळे काय आहे, आपला मासा आहे ना चांगला कडक मस्त फ्राय होतो आणि हे करपत नाही जास्त आणि आतून पण चांगला शिजतो. त्यामुळे आपण पीठ लावतो माशांना. मासे दोन्ही साईडने झाले तळून. आता जरा असे उभ्या साईडने जरा कच्चं असतं ना तिथून जरा फ्राय करायचं. हे बघा, या साईडने जरा फ्राय करायचे.
आपले मासे मस्त क्रिस्पी झालेत, फ्राय झालेत. आपल्याला जरा इथून थोडंसं उलटं करायचं आहे. ते मासे मस्त फ्राय झालेत. आपण काढून घ्यायला निथळूया. छान झालं. हे बघा, आपला बांगडा फ्राय बघा कसा मस्त झाला आहे. मस्त तेल ऑइली पण नाही वाटत आहे बघा. दोन्ही साईडने फ्राय केला नाही मस्तपैकी. बांगडा फ्राय थाळी तयार आहे आपली. परत बांगड्याचं कालवण, भाकरी आणि कांदा लिंबू. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका आणि कमेंट करा.